नमस्कार, मी ॲडव्होकेट अंबिका नागनाथ जाधव. तर आज मी तुम्हाला ई कोर्ट ॲप हे कसं यूज करायचा त्याबद्दल स्टेप बाय स्टेप व्हिडिओज बनवून शॉर्ट्स बनवून तुम्हाला माहिती देणार आहे. तर ई कोर्टबद्दल हा आपला पहिला व्हिडिओ आहे. तर ई कोर्टचा साईन मी हे माझ्या वॉलपेपरवर ई कोर्ट म्हणून आहे ते प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर ई कोर्ट ॲपला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची स्क्रीन अशी दिसेल. तर डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्ट असे वर आहे आणि ब्ल्यू लाईन्समध्ये तुम्हाला दिसेल आणि CNR नंबर, केस स्टेटस, कॉज लिस्ट, माय केसेस. तर हे मी माझ्या फोनमध्ये इंग्लिश सेटिंग केलेलं आहे. तर सेटिंगसाठी राईट साईडला ए आणि असं तुम्हाला दिसेल. तर त्याला क्लिक करा. तिथे तुम्हाला सिलेक्ट लँग्वेज येईल. तुम्ही हिंदी, मराठी, गुजराती जे कोणती तुम्हाला भाषा पाहिजे ते तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन घेऊ शकता. तसेच मी इंग्लिश यूज करते त्यामुळे मी इंग्लिश क्लिक केलेलं आहे. तर आज आपण केस स्टेटसमध्ये काय आहे पाहूया. तर सिलेक्ट स्टेट म्हणजे तुम्हाला कोणत्या स्टेट, आता जसं की मी सोलापूरची आहे, सोलापूरच्या कोर्टातले जर तुम्हाला केसेस पाहायचे असतील तर महाराष्ट्र हे महाराष्ट्रामध्ये सोलापूर येतं. तर महाराष्ट्र हे स्टेट आहे. सिलेक्ट डिस्ट्रिक्ट सोलापूर. तर एसमध्ये जाऊन तुम्ही सोलापूर हे क्लिक करा. त्यामध्ये आता मला समजा पार्टीचं नाव माहिती नसेल तर पार्टी नेम हे क्लिक करा. जर तुम्हाला पार्टी म्हणजे ज्यांच्यावर आपली केस सुरू आहे किंवा ज्यांची केस दाखल आहे, अपोजिट किंवा पेटिशनर, रिस्पॉन्डंट, अर्जदार, सामनेवाला, त्यांचे नाव आणि वर्षानुसार तुम्ही इथे पाहू शकता. तर कोर्ट कॉम्प्लेक्स सोलापूर जिल्ह्यामध्ये किती कोर्ट आहेत ते नावे तुम्हाला इथे डिस्प्लेवर दिसत आहे. तर जर समजा आता सोलापूरमधले हे सगळे तालुके आहेत, तालुक्यामधले हे सगळे कोर्ट आहेत. तर सोलापूर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट. एंटर पार्टी नेम, पेटिशनर आहे का रिस्पॉन्डंट, तुम्ही पार्टी नेम इथे चूज करू शकता. जर समजा तुमच्या पार्टीचं नाव XYZ जे काही असेल ते तुम्ही इथं टाका. रजिस्ट्रेशन नंबर जे काही असेल ते 2021 किंवा 1990, 1991 किंवा 1992, 1993 काही पण असू दे ते तुम्ही टाका. पेंडिंग म्हणजे चालू केस, डिस्पोज म्हणजे संपलेली आणि बोथ म्हणजे चालू आणि संपलेली, हे दोन्ही पण तुम्हाला इथे दिसून येईल. तर इथे गो. आता मी XYZ टाकल्यामुळं असं नाव काही नसतं. तर तुम्ही सरनेम किंवा नावानुसार इथे चेक करू शकता. तुम्हाला इथे सगळी नावं दिसून येतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा. थँक्यू.